हेलो, वेलकम टू फार्माकिन चॅनल. फार्माकिन चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण फार्माकिन चॅनलवर हेअर डॅन्ड्रफ म्हणजेच की केसातील कोंड्याबद्दल बोलणार आहोत. जो की आपल्या हेअरसाठी खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपले हेअर ग्रोथ असेल, हेअर ग्रोथ असेल किंवा हेअर लॉस असेल, त्याचबरोबर हेअर डॅमेजचा जो पण प्रॉब्लेम आहे, म्हणजे केस गळती, केसांची वाढ होणे, त्याचबरोबर केस डॅमेज होणे, हे जे काही प्रॉब्लेम आहेत त्याची सुरुवात होते ते केसातील कोंड्यामुळे किंवा डॅन्ड्रफमुळे. ही ते खूप मेजर रिझन आहे हेअर लॉस साठी किंवा हेअर ग्रोथ साठी. त्याच्यावर काय सोल्युशन आहे, त्यासाठी काय वापरताय, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर हेअर डॅन्ड्रफसाठी किंवा डॅन्ड्रफ घालवण्यासाठी आपण केटोसिप शॅम्पू वापरू शकतो, की ज्याच्यामध्ये केटोकोनाझोल हे 2% मध्ये अवेलेबल आहे. ते सिप्ला कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे. तर याचं जे ब्रँड नेम आहे ते केटोसिप आहे. त्याच्यामध्ये असणारं कंटेंट जे आहे ते केटोकोनाझोल आहे. तर तुम्हाला केटोकोनाझोल हे बऱ्याच ब्रँडमध्ये भेटू शकते. केट्स आहे, त्याचबरोबर केटोना आहे, त्याचबरोबर किटो आहे. असे बरेच प्रकारचे शॅम्पू तुम्हाला मेडिकल शॉपमध्ये अवेलेबल होते. त्यामधला तुम्ही कोणताही वापरू शकता. तर माझ्याकडे जो आता अवेलेबल आहे तो आहे केटोसिप, जो की शिप्ला कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेला आहे. तो 2% मध्ये अवेलेबल आहे. तर त्याची जी मार्केट प्राइस आहे ती आहे 363 ₹336 सध्याच्या मार्केटनुसार त्याची प्राइस आहे. तर हा जो शॅम्पू आहे तो तुम्हाला वीक मधून म्हणजे आठवड्यामधून 2दा वापरायचा आहे. आणि तो आपण जसा नॉर्मल शॅम्पू करतो तसा हा नॉर्मल शॅम्पू म्हणून यूज करायचा आहे. तर तुम्ही हा शॅम्पू फक्त स्काल्प साठी यूज करायचा आहे. हा तुम्हाला डायल्यूट करून वापरायचा, म्हणजे जर तुम्ही 1 चमचा शॅम्पू घेत असाल तर तुम्हाला 100 ml पाणी घ्यायचंय. त्याच्यामध्ये हा 1 चमचा तुम्हाला मिक्स करायचा आहे आणि ते तुम्हाला तुमच्या स्काल्पवर ओतायचं आणि 5 मिनिटं मसाज करायचंय. 5 मिनिटं ते चांगलं मसाज झाल्यानंतर त्याला वॉश करून टाकायचं. तुम्ही बाकीच्या केसांवरती हे नाही लावायचं, फक्त आणि फक्त स्काल्पवर यूज करायचा. आणि हा तुम्हाला आठवड्यातून 2दा यूज करतोय. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या शॅम्पूमुळे तुमचा डॅन्ड्रफ फ्री तर तुम्हाला स्काल्प मिळणारच आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्याच्याबरोबर डॅन्ड्रफमुळे इचिंग होत असेल किंवा काही नाही इन्फेक्शन होतं, ते पण इन्फेक्शन होत होते, ते सुद्धा या शॅम्पूमुळे कमी होणार आहे. आणि जेव्हा तुमच्या केसांमधला कोंडा जाणार आहे किंवा डॅन्ड्रफ जाणार आहे, त्याच्यानंतर तुमच्या हेअर नरिश व्हायला किंवा जे पण डॅमेज झाले ते रिकवर व्हायला आणि हेअर लॉस, हेअर फॉल जो पण होतोय किंवा हेअर ग्रोथ होण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर तुम्हाला बऱ्याच गोष्टी हेअर लॉस किंवा हेअर डॅमेज झाल्यास त्यासाठी तुम्हाला काही पॅक वगैरे लावायची गरज लागणार आहे. ते केल्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसून येणार, कारण की तुमच्या केसातील कोंडा नाहीसा झालेला असणार. ते मेजर रिझन आहे की तुमच्या जे पण नरिशमेंट आहे ती तुमच्या केसांना त्याच्या मुळापर्यंत पोहोचत नाही, कारण की तुमच्या स्काल्पवर एक लेअर आहे डॅन्ड्रफची, त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या केसांना बाकीचे तुम्ही जे पण काही करता ते मिळत नाही. आणि त्याच्यामुळे तुमचे हेअर आहे ते डॅमेज होत आहेत किंवा लॉस होत आहे किंवा हेअर फॉल वाढतोय. त्याला कारण फक्त आणि फक्त डॅन्ड्रफ आहे. तर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल किंवा इशिंग जरी होत असेल आणि असं व्हाईट व्हाईट दिसत असेल तर तुम्ही हा शॅम्पू नक्की यूज करून पहा. याचे रिझल्ट तुम्हाला 1 ते 2 वीक मध्येच दिसून येतील. आणि हा रेग्युलर जर वापरला तरी पण चालू शकतो. थँक्यू. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच खूप साऱ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.